आज मी माझ्या मामाच्या गावी आली आहे. सकाळचे नुकतेच 6:30-7 वाजले. सूर्य नुकतंच उगवायला लागला आहे. थंडगार वाऱ्यासोबत पक्ष्यांचा आवाज आणि त्यात सोनेरी उन्हात दिसणारी हिरवीगार शेतं. गाईचं दूध काढायची लगबग सुरू झाली आहे. कोणी जनावरांना चारा टाकतंय तर कोणी दिवसाची सुरुवात गरम चहाने करतंय. खरंच शहरातल्या धावपळीपेक्षा गावाकडची शांत सकाळ मनाला वेगळी शांतता देऊन जातं. प्राण्यांचा सकाळचा तो किलबिलाट आणि घरासमोरची झाडंही आता सूर्याच्या प्रकाशात चमकायला लागली आहेत. आंब्यांनी भरलेलं ते मोठं झाड, वाऱ्यांसोबत हलणारी पानं आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई. प्रत्येक झाड जणू सकाळचं स्वागत करत उभं आहे. कुठे पक्ष्यांची किलबिल तर कुठे पानांची सळसळ. मन अगदी प्रसन्न करणारं हे सकाळचं वातावरण. खरंच गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला किती मोठा आनंद देतात ना. झाडं, गाई-गुरांसाठी बांधलेला हा मस्त मोठा ऐसपैस गोठा आणि समोरच कांद्याची चाळ आणि अंगणात खाटावरती झोपलेले सर्वजण. खरंच खूप छान असं वाटलं होतं मामाच्या गावी. आणि या सुंदर सकाळमध्ये मात्र अधिराची छोटीशी दुनिया मात्र रंगलेलीच होती. बकऱ्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांसोबत तिची मस्ती सुरू आहे. कधी त्यांच्या मागे धावणं तर कधी त्यांना हात लावून हसणं. ना मोबाईलची गरज ना महागड्या खेळण्यांची. गावाकडचं हेच तर प्रेम आहे आणि निसर्गातलं बालपणच हिच्यासाठी सगळं सुंदर खेळणं आहे. आता शेळ्यांनाही मोकळं सोडलंय. सकाळच्या थंडगार वातावरणात त्या शांतपणे चारा खात आहेत. मक्याचा चारा आणि त्यात रमलेल्या मात्र्या शेळ्या. हे दृश्यच गावाकडच्या आयुष्याची खरी ओळख करून देतं. त्या शेळ्यांची छोटीशी पिल्लं बघत असताना आणि त्यांच्यासोबत खेळत असताना इतक्यातच तिथे छोटीशी स्वरा धावतच येते, हातात बकरीचं छोटंसं गोंडस पिल्लू घेऊन. "आधिरा, हे बघ, याच्यासोबत खेळ, हात लाव," असं म्हणत ती प्रेमाने ती पिल्लू तिच्याजवळ आणते. त्या दोघींची छोटीशी मस्ती आणि त्या निरगस पिल्लांसोबतचा हा रंगलेला त्यांचा हा खेळ. बालपण म्हणजे हेच, अगदी छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. घरासमोरच्या अंगणात सगळेजण आता निवांत बसलेत. एका बाजूला ठेवलेलं थंडगार पाण्याचं मोठं रांजण. कोणी गप्पांमध्ये रमलंय तर कोणी आपापल्या कामामध्ये मग्न झालंय. जणू गावाकडच्या साध्यापणाचं पण सुंदर आयुष्याची खरंच हे ओळख देऊन जाते. अंगणामध्ये हलकासा वारा, मातीचा सुगंध आणि माणसामधला तो आपलेपणा, हे सगळं मनाला खूप शांत वाटायला लावतं. शहरामध्ये असतील हो लाखो गोष्टी, पण गावाकडच्या या अंगणात मिळणारी शांतता कुठेच मिळत नाही. चूल, रांजण, अंगण, पडवी, कांद्याची चाळ हे फक्त तुम्हाला गावाकडेच बघायला मिळणार. आता ना अधिराची मस्ती अजूनच वाढली आहे. कधी तिचं हसणं, कधी मोठमोठ्याने ओरडणं तर कधी इकडून तिकडे पळत सगळ्यांसोबत मजा करणं. तिला मोकळ्या वातावरणात झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पण आता आमच्या निघण्याचीही थोडी गडबड सुरू झाली आहे. सगळ्या सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही परतीच्या मार्गाला निघणार होतो. गावाकडची ही शांत सकाळ, माणसांमधला आपलेपणा आणि अधिराच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद, हे सगळं कायम मनात राहणार आहे. आणि हे सगळं आम्ही ह्या छोट्या गोष्टी आमच्या मनामध्ये साठवून चाललो आहोत. खरंच खूप छान वातावरण, निसर्गरम्य आणि खरंच खूप शांत असं हे वातावरण. वेळ कमी होता पण माणसांमधला आपलेपणा मात्र मनात कायम घर करून गेला. कधी कधी एक रात्रही नातं आयुष्यभराचा आपलेपणा देऊन जातं. एका रात्रीत भेटलेली ही माणसं कधी कधी आपल्या माणसांपेक्षाही खूप जवळची वाटू लागतात. तर चला पुन्हा भेटू अशाच एका सुंदर गावाकडच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.